नेक्स्ट, तो मैथ सेकंड का नेक्स्ट लेसन कौन सा, सिमिलैरिटी। बेबी नंदा इकडे बाय। तो यहाँ पे लिख दो जनरल इंफॉर्मेशन, फॉर रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्राइंगल, for ratio of area of two triangle। तो नंबर फर्स्ट, if bases are equal, कॉमा द्यायचा, देन रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्राइंगल, आर proportional to their corresponding height, then ratio of area of two triangle are proportional to their corresponding height। जरा हो गया सभी का। स्टेटमेंट क्या लिखा देखो, इफ बेसेस आर इक्वल, देखो किसके लिए हमने लिखा है, फॉर रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्राइंगल। दो ट्राइंगल का अगर हमें रेशो निकालना है, दो ट्राइंगल का रेशो अगर हमें निकालना है, तो दो ट्राइंगल का रेशो निकालने के लिए अब देखो कौन कौन सा कंडीशन है। पहला कंडीशन है इफ बेसेस आर इक्वल, दूसरा कंडीशन रहेगा इफ बेसेस आर हाइट आर इक्वल। पहला कंडीशन क्या है, बेसेस आर इक्वल। सेकंड कंडीशन क्या रहेगा, हाइट आर इक्वल। थर्ड कंडीशन ये रहेगा बेस एंड हाइट आर इक्वल, ये थर्ड कंडीशन रहेगी। तो पहले कंडीशन में हमने लिखा इफ बेसेस आर इक्वल, दोनों ट्राइंगल का बेस अगर इक्वल है, दोनों ट्राइंगल का अगर बेस इक्वल है, तो हमें लिखना पड़ेगा रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्राइंगल। दोनों ट्राइंगल का बेस इक्वल है, यानी दो ट्राइंगल रहेंगे, ट्राइंगल दो रहेंगे तो बेस दो रहेगा, दो हाइट रहेगा, दो बेस रहेगा, दो हाइट रहेगा। तो दोनों ट्राइंगल का बेस अगर इक्वल है, तो स्टेटमेंट है देन रेशो ऑफ एरिया टू ट्राइंगल आर प्रोपोर्शनल टू देयर करेस्पॉन्डिंग हाइट। पॉज करो। फिर उसके अपोजिट में हमने सेकंड स्टेटमेंट लिखा। उसके अपोजिट में पहला था इफ बेसेस आर इक्वल, सही, तो सेकंड क्या रहेगा, इफ हाइट्स आर इक्वल, ऐसा रहेगा। यहाँ पे था रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्राइंगल, तो यहाँ भी है रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्राइंगल आर प्रोपोर्शनल टू देयर करेस्पॉन्डिंग। बस, यानी सेकंड स्टेटमेंट जैसा कि वैसा से। देन रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्राइंगल आर प्रोपोर्शनल टू देयर करेस्पॉन्डिंग, यहाँ भी है रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्राइंगल आर प्रोपोर्शनल टू देयर करेस्पॉन्डिंग। तो यहाँ पे जब बेस है, यहाँ पे क्या है, बेस, जब बेस इक्वल रहेगा तो ट्राइंगल का रेशो ऑफ एरिया ये किसके साथ रहेगा, हाइट के साथ। अगर तुम्हारा हाइट इक्वल है, तो रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्राइंगल आर प्रोपोर्शनल टू देयर करेस्पॉन्डिंग बेस। अगर हाइट इक्वल है तो उसका रेशो बेस के साथ रहेगा।
अगर बेस इक्वल है तो उसका रेशो हाइट के साथ रहेगा. समज में आए? दोन्ही सेंटेन्स पाठ करावं लागतात का? नाही. एक सेंटेन्स पाठांतर केला म्हणजे दुसरा सेंटेन्स हा आपोआप लिहिता येईल. दोनों सेंटेन्स लिहा लवकर. दोनों सेंटेन्स हो गया सभी का? तो पहला सेंटेंस, पहला अगर एक सेंटेंस याद है तो दूसरा सेंटेंस अपने आप तैयार होता है. तो पहला सेंटेंस, पहला या सेकंड, चलो पहला ही सेंटेंस बोल देते हैं. इफ बेसिस आर इक्वल चला एका मिनिटामध्ये रिमाइंड करा त्याला 5 वेळा तुम्ही आपल्या मनात. एकच मिनिट देतो. 1 मिनट में रिमाइंड कर दो जल्दी से. 1 मिनट. झाला सेंटेन्स झाला पाठांतर. तर पहिला सेंटेन्स कोणाकोणाला पाठांतर आहे हात वर करा. पहिला सेंटेन्स कोणाकोणाला पाठांतर झाला, जसाचा तसा कोणाकोणाला पाठांतर झाला. हा सांग. If bases are equal, then ratio of area of two triangles are proportional to their corresponding height. If bases are equal, उभा राहून सांगायचं. तिकडे पाहायचं दरवाजाकडे. if bases are equal, then ratio and area of two triangles are proportional to their corresponding height. हा कोणाला तुम्ही पाठांतर झाला हात वर करा. कोणाकोणाला पाठांतर झाला सेंटेन्स, कोणाकोणाला पाठांतर झाला. हा सांग शब्द तिकडे पाय. If bases are equal, then ratio of area of two triangles are proportional to their corresponding height. याला सेकंड सेंटेन्स कोण सांगेल? सेकंड सेंटेन्स, सेकंड सेंटेन्स कोण सांगेल? सेकंड सेंटेन्स हां सांग. असं सांग. If bases have height, सेकंड सेंटेन्स. if height are equal, then area then ratio of area of एकदा पाठ कर. हां सांग. if height are equal, then ratio of area of two triangles are proportional to their corresponding bases. ओके. नंबर थर्ड में देखो यहाँ पे. नंबर थर्ड में हम क्या है, पहले वाले सेंटेंस में हमने बेस को इक्वल रखा. पहले वाले सेंटेंस में हमने बेस को इक्वल रखा तो उसका रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल आर करस्पॉन्डिंग टू देयर हाइट्स. रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल आर प्रोपोर्शनल टू देयर करस्पॉन्डिंग हाइट. थर्ड में. अब सेकंड में हाइट इक्वल था, फर्स्ट में बेस इक्वल है. अब थर्ड में क्या है? थर्ड में दोनों इक्वल है. दोनों इक्वल है. कौन कौन दोनों? बेसेस एंड हाइट्स ऑफ टू ट्रायंगल्स आर इक्वल. हमने लिखा इफ बेसेस एंड हाइट्स ऑफ टू ट्रायंगल आर इक्वल देन. अब देखो, अब उसका बेस भी इक्वल है और हाइट भी इक्वल है ना, तो फिर यहाँ पे हमने क्या लिखा? रेशो नहीं लिखा हमने. क्या लिखा? एरिया ऑफ टू ट्रायंगल आर इक्वल. हा सिंबल काढलो म्हणजे हा काय आहे? ट्रायंगल. व्हेन या इफ बेसेस एंड हाइट्स ऑफ टू ट्रायंगल, दो ट्रायंगल का हाइट और बेस अगर इक्वल है तो उसका एरिया, रेशो नाही लिहिलो मी, रेशो नाही लिहिलो, फक्त का लिहिलो? एरिया ऑफ टू ट्रायंगल आर इक्वल. समजला? का लिहिलो? तीसरा सेंटेन्स इफ बेसेस एंड हाइट ऑफ टू ट्रायंगल आर इक्वल देन एरिया ऑफ टू ट्रायंगल आर इक्वल. लिहा लवकर.
फोर्थ सेंटेंस लिया। फोर्थ सेंटेंस क्या है? डिस्टेंस बिटवीन टू पैरेलल लाइन इज द हाइट। अगर दो पैरेलल लाइन है तो दो पैरेलल लाइन का जो डिस्टेंस बिटवीन रहेगा उसको बोलेंगे हाइट, एंड हेंस हाइट फॉर टू ट्राइंगल इज सेम। लिया लोग? डिस्टेंस बिटवीन टू पैरेलल लाइन, दो पैरेलल लाइन के मिडल में जो डिस्टेंस रहेगा वो तुम्हारा हाइट रहेगा, और बाद में हाइट फॉर बोथ ट्राइंगल इज कांस्टेंट और द सेम। झालंय? तर चारही सेंटेन्स कोणाकोणाला पाठांतर झाले हात वर करा. चारही सेंटेन्स. पहला सेंटेंस इफ बेसेस आर इक्वल, दूसरा सेंटेंस इफ हाइट आर इक्वल, तीसरा सेंटेंस इफ बेसेस एंड हाइट आर इक्वल, और फोर्थ सेंटेंस बिटवीन टू पैरेलल लाइन इज द हाइट. अगर दो पैरेलल लाइन है, दो पैरेलल लाइन के बीच में जो डिस्टेंस रहता है उसको क्या बोलेंगे? हाइट. एंड हेंस हाइट फॉर टू ट्रायंगल्स इज सेम और द कॉन्स्टंट. असे चार सेंटेन्स तुमच्याकडे लिहून दिलेत. झाला? तर तो पेज सोडून द्या तुम्ही ज्या पेजवर लिहिले. हां, रफ पेजवर लिहून राहिले. घरी जाऊन तुम्ही जेव्हा फेअर करता तेव्हा तो पेज सोडून द्यायचा. असे इन्फॉर्मेशन येईल तर ते पहिल्या पेजवर राहतील. ओके, नेक्स्ट लिहा. प्रॉब्लेम लिहा. प्रॉब्लेम लिहा 1.1 का लिहा. नंबर फर्स्ट, लिहा. Base of triangle is 9 and height is 5. चलो चलो चलो. हाँ? Base of another triangle is 10 and height is 6. Find ratio of areas of these triangle. जला लिखून झाला प्रॉब्लेम. हाँ, अब देखो यहाँ पे क्या है. सभी का हुआ. बेस ऑफ ट्रायंगल इज 9. उसी ट्रायंगल का हाइट है 5. उसी ट्रायंगल का बेस और हाइट है. बाद में लिखा है बेस ऑफ अनदर ट्रायंगल. अनदर ट्रायंगल का बेस है 10. अनदर ट्रायंगल का हाइट है 6. हमें निकालना है फाइंड द रेशो ऑफ एरिया ऑफ दिस ट्रायंगल. तो हमने जो 4 सेंटेंस लिखा है उसमें एक 5th नंबर का और सेंटेंस लिख दो. जो हमने 4 सेंटेंस लिखा है ना, बेसेस आर इक्वल, हाइट आर इक्वल, बेस एंड हाइट आर इक्वल, 4 सेंटेंस हुए थे. वहां पे और 5th नंबर का सेंटेंस लिख दो. लिख दो. रेशो ऑफ
एरियाज ऑफ टू ट्रायंगल लिया रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू the ratio of product of is equal to the ratio of product of corresponding base and height. करेस्पॉन्डिंग बेस अँड हाईट लिहून झाला एवढं. बघा का लिहिलाय रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू यानी यह सेंटेंस किसके लिए है? अगर बेस भी इक्वल नहीं है, हाइट भी इक्वल नहीं है, बेस एंड हाइट दोनों इक्वल नहीं है, यह सेंटेंस किसके लिए है? जहां पे बेस इक्वल नहीं, जहां पे हाइट इक्वल नहीं, जहां पे दोनों इक्वल नहीं. दोनों यानी कौन? बेस एंड हाइट दोनों इक्वल नहीं है. यानी अगर तुम्हारे पास बेस एंड हाइट अगर दोनों है, यहां पे देखो, यहां पे बेस है, यहां पे हाइट है, यहां पे बेस है और यहां पे हाइट है. दोनों ट्रायंगल का दोनों काय झाला ललनवा? बाबा काय क्या हुआ रे ललनवा? काऊन मुस्कुराहट आली? काय चालू आहे तिकडे? काय चालू आहे? काऊन तू नाकाले काऊन हात पकडलास? सल्फर डायऑक्साइड आहे ते? नाही ना. लिसन, रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल, दो ट्रायंगल का हमें रेशो निकालना है. तो कंडीशन कौन कौन सा है? इफ बेस आर इक्वल, इफ हाइट आर इक्वल, इफ बेसेस एंड हाइट आर इक्वल. पहले तीन कंडीशन. किसी ट्रायंगल का रेशो ऑफ द एरिया निकालना है, किसी ट्रायंगल का रेशो ऑफ एरिया निकालना है. फाइंड द रेशो ऑफ द एरिया, यहाँ पे है ना, फाइंड द रेशो ऑफ एरिया ऑफ दिस ट्रायंगल. दो ट्रायंगल का रेशो ऑफ एरिया निकालना है तो कंडीशन रहता है पहला, इफ बेस आर इक्वल, इफ हाइट आर इक्वल, इफ बेसेस एंड हाइट आर इक्वल. पहले तीन कंडीशन. यहाँ पे दोनों बेसेस है और दोनों हाइट है. यहाँ पे ये वाले ट्रायंगल पे, ये वाले ट्रायंगल में क्या है रे? वो जो ये वाले दोनों क्या है? दोनों बेस एंड चांगला. इस वाले ट्रायंगल में दोनों क्या है? बेस एंड दोनों हाइट. कंडीशन कैसी रहती है? इफ बेस आर इक्वल, इफ हाइट आर इक्वल, इफ बेसेस एंड हाइट आर इक्वल. असे तीन कंडिशन दिल्या आहेत. रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल काढण्यासाठी जिग्ना, रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल काढण्यासाठी कोणते तीन कंडिशन आहेत? हा हंसे, कोणते कंडिशन आहेत? असे तीन कंडिशन दिले आहेत. कोणकोणते? हा बेबी नंदा, हा आणि सांग. इक्वल. ओके, अब यहाँ पे वो तीनों में से कौन सी कंडीशन है? कोई भी नहीं है. यहाँ पे दोनों ट्रायंगल है, सॉरी दोनों बेस है और दोनों हाइट है. तो फिर ये वाला कंडीशन अप्लाई करेंगे. कौन सा वाला कंडीशन? रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू द रेशो ऑफ प्रोडक्ट ऑफ करेस्पॉन्डिंग बेसेस एंड हाइट. ओके, तो अब देखो यहाँ पे कैसे सॉल्व करेंगे. अब पहली बात, ये वाले प्रॉब्लम में दो ट्रायंगल है लेकिन दोनों ट्रायंगल का नाम नहीं है. ये BC है या PQR है या LMN है, कोई भी ट्रायंगल नहीं है. तो हम कंसिडर करेंगे पहले ट्रायंगल का एरिया हम कंसिडर करेंगे A1 और दूसरे ट्रायंगल का एरिया कंसिडर करेंगे A2. पहले ट्रायंगल का एरिया कंसिडर करेंगे A1, दूसरे ट्रायंगल का एरिया कंसिडर करेंगे A2. सांगितलं.
आरोही काय कन्सिडर करायचा, काय सांगितलं, काय कन्सिडर करायचं आहे, काय कन्सिडर करायचं आहे. B2 पहिल्या ट्रायंगलचा एरिया A1 उभी हो, तिथे उभी हो, उभी हो लवकर. तो ट्रायंगल एबीसी, ट्रायंगल PQR, ट्रायंगल LMN असा काही दिला आहे का? ना ट्रायंगल एबीसी, ना ट्रायंगल PQR, ना ट्रायंगल LMN, ना ट्रायंगल ललनवा, काहीच नाही दिले आहे. मग एका ट्रायंगलचा एरिया समजावायचा A1 आणि दुसऱ्या ट्रायंगलचा एरिया समजायचा A2. लिखना नाही, लेट A1 and A2 be the areas of two triangle. Kalilo, let A1 and A2 be the areas of two triangle. Okay. For A1, A1 के लिए हम बेस, अब इसका बेस यानी क्या रहेगा? B1 क्या लिखेंगे? 9 और हाइट क्या रहेगा? H1 क्या लिखेंगे? 5. ओके. फॉर A2 हाँ बेस लिखेंगे हम, बेस B2 क्या लिखेंगे? कितना है? 10 और हाइट क्या है? H2 कितना लिखेंगे? क्या लिखेंगे? 6. चला, लेट A1 and A2 be the areas, ये म्हणजे एरिया, be the areas of two triangle. For A1 B1 and H1, for A2 B2 and H2. अब यहाँ पे हम लिखेंगे we know. आता जो सेंटेन्स सांगितलं तो सेंटेन्स काय सांगून राहिलं बा? रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू द रेशो ऑफ प्रोडक्ट ऑफ करेस्पॉन्डिंग बेस अँड हाईट. असा आहे सेंटेन्स. रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल वाचता येईल ना? 10व्या वर्गामध्ये मुलं जाऊन राहिले, त्यांना वाचता येईल आहे ना? आदर्शा इकडे बघ, पाय मी नाचून राहिलो इकडे, कॅबरे डान्स चालू आहे माझा. आवडेल तुला? आवडेल का? नाही मग गोंधळ करू डपडी आणा लागल, डुम 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 करावले है ना? कालिलो सेंटेन्स रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल, बस इतपर्यंत चला, इतपर्यंत. यहाँ पे कुछ भी नहीं है, जो तुम्हारे प्रॉब्लम है वही हमने लिखा. हमारे प्रॉब्लम में क्या है? यहाँ पे ट्रायंगल का एरिया A1, दूसरे ट्रायंगल का एरिया A2. तो A1 एंड A2 ये कौन है? एरिया ऑफ टू ट्रायंगल. तो फॉर A1 के लिए B1 और H1 लिखा, फॉर A2 के लिए B2 और H2 लिखा. बाद में हमने लिखा सेंटेंस, हमने क्या सेंटेंस लिखा? रेशो ऑफ, हाँ बस याच्यासाठी बघा कसा राहील. रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल. तो टू ट्रायंगल का रेशो ऑफ एरिया याने कोण? A1 आणि हा झाला अपॉन A2. A1 अपॉन A2. अपॉन म्हणजे कोण झाला? रेशो ऑफ एरिया झाला, एरियाचा रेशो. A1 अपॉन A2 हा काय झाला? एरियाचा इज इक्वल टू का म्हणते आता? इज इक्वल टू रेशो. काढलो रेशो, मग रेशो मध्ये काय लिहायचा? प्रोडक्ट ऑफ करेस्पॉन्डिंग बेस एंड हाइट. प्रोडक्ट यानी यहाँ पे B1 इंटू H1 और यहाँ पे B2 इंटू H2. इस सेंटेन्स के ऊपर ये वाला फार्मूला है किंवा या वाला फार्म्युल्याकडे पाहून हा सेंटेन्स म्हणता आला पाहिजे. याच्याकडे पहा, अर्धा डोळा इकडे ना, अर्धा डोळा इकडे नाही करायचा, नाही तर डोळ्यामध्ये पेन फेकून मारीन. मी असा राहीन तरी असा फेकून मारतो. मी क्रिकेटच तसा खेळत होतो. त्याला क्रिकेट खेळत होतो ना,
आता इकडे पाहो तरी असा कॅच घ्याव. हां, उलटा धावीन तर बिलकुल स्टंपवर बॉल फेकत होतो मी. हां, लक्षात ठेवायचं. मग माझा नेम कसा आहे? अद्दर. माझा नेम कसा आहे? अद्दर. मी इकडे शिकवीन असा फेकून मारीन, तर तेही फेकून मारीन तर कोठी? नाकामध्ये. हां, पेंचिसनं काढाल तरी नाही निघायचा. लक्षात ठेवायचं. तो ये वाला फार्मूला इसके ऊपर डिपेंड है. तो ये वाला फार्मूला सेंटेंस बता रहा है तुमको. ये 1/ये2 याला म्हणायचा रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू द रेशो ऑफ प्रोडक्ट ऑफ बेस करेस्पॉन्डिंग बेस एंड हाइट. इतना समझला. अब यहाँ पे देखो A1/A2 सांगा B1 ची आहे का? किती आहे B1 ची? 9. H1 ची आहे 5. हाँ 10. हाँ 6. कैंसल. यहाँ पे कितना रहेगा? 2. यहाँ भी कैंसल. 3 से कैंसल 2 और यहाँ पे 3. तो आंसर कितना मिलेगा? ऊपर में कितना रहेगा? 3 और यहाँ पे क्या लिखेंगे? 4. इसको ऐसा भी लिखेंगे therefore A1:2 A2 इज इक्वल टू 3:4. लिया लवकर. चलो जरा लिहून झाला सर्वांचा. राईट. नेक्स्ट प्रॉब्लेम. कोणी राहिला का? लिहायचा रे. हां ओजा झाली? झालं लिहून म्हणायचं. कशी बोलतस ग तू? झालं लिहून म्हणायचं. साईडला डायग्राम काढा रे. काढा लवकर. झालं? काढले? काढा लवकर. झालं? नागपंचमी येईपर्यंत काढा. मी बसून राहतो. मग तो येईल नागोबा डुलट डुलट तुमच्या डोक्यावर बसेल आणि मग तेव्हा म्हणायचं झाले डायग्राम काढून. झालं? हाँ लिसन. अब देखो यहाँ पे ये वाला डायग्राम में यहाँ पे नाम लिखा है ABC, यहाँ पे नाम लिखा है ADB. चला तुम्हाला रेशो का करायचा आहे? फाइन एरिया ऑफ ट्रायंगल ABC, एरिया ऑफ ट्रायंगल ABC, बाद में अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADB. ADB आहे तर ADBच आहे ना. रूलच्या बाहेर जायचं नाही. ओके. तो फाइंड एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन फाइंड एरिया ऑफ ट्रायंगल ADB. तो अपॉन निकालना है. इसका मतलब हमें क्या निकालना है? हमें निकालना है रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल. ये निकालना है हमें. कहाँ निकाला चाहे? हाँ क्या निकालना है हमें?
यह है अपॉन यानी रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल हमें निकालना है। अब यहाँ पे एक जादू है बोडन भाऊ, मी काय म्हणलो मी काय म्हणलो आता का म्हणलो, यहाँ पे जादू है, बताओ यहाँ पे जादू है, तो यहाँ पे जादू है, इस जादू में दो ट्रायंगल है, कौन कौन से, इस ट्रायंगल में, हाँ ओके, हा येतीच लिहिला आहे भूत्याऊ, हा इथेच लिहिला आहे। सेकंड जादू क्या है, सेकंड जादू इन दोनों ट्रायंगल में स्पेशली क्या है, हाथ वर करा, कौन सांगता है, इन दोनों ट्रायंगल में स्पेशली क्या है, तुम क्या बता सकते हो, तुम क्या बता सकते हो, इन दोनों ट्रायंगल में स्पेशल एक जादू है, स्पेशलिटी है, वो क्या है, कौन कौन सांगेल, हाँ हाँ अजून काय सांगता येईल कोणाला, स्पेसिपल्स हाँ तू काय सांगशील, हाँ अजून काय सांगता येईल कोणाला, अजून 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 हाँ काय सांगशील, लाईन एरिया इक्वल सेम आहे, इक्वल आहे त्या ट्रायंगल मध्ये आणि हे दोन्ही ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल आहे। हाँ अजून तू काय सांगशील, हाँ तू काय सांगशील, दोनों ट्रायंगल 90 डिग्री। हाँ तू काय सांगशील, ट्रायंगल 90 डिग्री आणि AB कॉमन साइड आहे। मी सॅटिस्फाईड नाही झालो, हाँ तू काय सांगशील, हाँ यस दोनों ट्रायंगल में बेस इक्वल है, ये भी दोनों ट्रायंगल के लिए क्या है, बेस है, दोनों ट्रायंगल का बेस क्या है, इक्वल, जो हमारा पहला रूल है, इफ बेसेस आर इक्वल देन रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल आर प्रोपोर्शनल टू देयर करेस्पॉन्डिंग हाइट। इतना समझ में आए, तो देखो अब हम क्या लिखेंगे, इन ऐसा नहीं, इन बोथ ट्रायंगल, हाँ बेस कौन सा बेस है, बेस ये बी इज इक्वल, बेस ये जी, बेस ये बी इज इक्वल, चला मग काय लिहाल सांगा, देन सांगा काय लिहाल, देन रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल हाँ आर proportional हाँ to their corresponding height, झाला बघा तुम्ही काय लिहिले, नाही लिहिले पण तरी म्हणायचा, आपण नाही जेवलो तरी म्हणायचा मी जेवून आलो आहो, खादाळे कोणा घरी जात नसतात मला का मी आपल्या घरून जेवण आलो, मला जेवायला दे गोई, खादाळ महिना इकडे का लिहिलंय, इन बोथ ट्रायंगल बेस ए बी इज इक्वल, बेस ए बी इक्वल आहे, तिकडे पाहायचं नाही, मग का लिहायचा, देन रेशो टू देअर ज्याला असा सेंटेन्स आहे, मग मला कोणत्या दोन ट्रायंगलचा रेशो ऑफ एरिया काढायचा आहे, हात वर करा, मला कोणत्या दोन ट्रायंगलचा रेशो ऑफ एरिया काढायचा आहे, हात वर करा, मला कोणत्या दोन ट्रायंगलचा रेशो ऑफ एरिया काढायचा आहे, कोणत्या दोन ट्रायंगलचा रेशो ऑफ एरिया काढायचा आहे, कोणत्या दोन ट्रायंगलचा रेशो ऑफ एरिया काढावाचा आहे, कोणत्या दोन ट्रायंगलचा रेशो ऑफ एरिया काढायचा आहे, हाँ परदू हाँ हा इथेच आहे, हा इथेच आहे आणि त्याले पाहूनच सांगितलं असतो, हो ना बे गुगळा मला माहित आहे, हा इकडे एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ट्रायंगल ए डी बी, याची हाईट राहील h1 आणि याची राहील h2, इथे बेस b1 आणि b2 लिहाल का नाही, डायग्राम मध्ये पहा, याची हाईट एबीसी ची हाईट कोणती आहे, एबीसी ची हाईट कोणती आहे, बीसी काय आहे, बीसी आणि एडीबी ची हाईट कोणती आहे, एडी बीसी ची व्हॅल्यू आहे 4,
ये डी ची व्हॅल्यू आहे ये झाला किती 1/2 लेअर पर झाला डायग्राम काढून झाले चला डायग्राम काढून झाली का हाँ अब देखो यहाँ पे देखो पहला गिवन क्या है सेगमेंट पी एस परपेंडिकुलर सेगमेंट आर क्यू चलो सेगमेंट पी एस परपेंडिकुलर सेगमेंट आर क्यू तो ये पी एस है तो ये पी एस परपेंडिकुलर है आर क्यू पे चला पहला गिवन पी एस ये परपेंडिकुलर है सेगमेंट आर क्यू को सेकंड गिवन क्या है क्यू टी जो हमें फाइंड करना है ये क्यू टी किसके लिए किसके ऊपर परपेंडिकुलर है पी आर क्यू टी पी आर के ऊपर परपेंडिकुलर है तो उसमें ट्रायंगल कौन सा है यानी कौन से ट्रायंगल में हम बोलेंगे कौन इन विच ट्रायंगल सेगमेंट क्यू टी परपेंडिकुलर सेगमेंट पी आर कौन से वाले ट्रायंगल में हाथ वर करा इन विच ट्रायंगल कौन से ट्रायंगल में सेगमेंट क्यू टी परपेंडिकुलर है सेगमेंट पी आर के ऊपर हाथ वर करा कोणत्या ट्रायंगल मध्ये म्हणजे आपल्याला लिहा लागेल ना इथे लिहा लागेल ना कुछ भी लिखना नहीं हमें यहाँ पे लिखना पड़ेगा इन ट्रायंगल ऐसा लिखना पड़ेगा है ना सेगमेंट क्यू टी परपेंडिकुलर सेगमेंट पी आर ऐसा लिखना पड़ेगा कौन से ट्रायंगल में है कौन से ट्रायंगल में कौन कौन सा एंगल हाँ कौन सा ट्रायंगल तो यहां पे हम लिखेंगे इन ट्रायंगल पी क्यू आर अब यहां पे ये वाले ट्रायंगल में बेस और हाइट कोई भी इक्वल नहीं है हमें निकाला हमें यहाँ पे दो गिवन है एक ये वाला गिवन है और एक ये वाला गिवन है सेकंड गिवन मैंने लिख दिए इन ट्रायंगल पी क्यू आर सेगमेंट क्यू टी परपेंडिकुलर सेगमेंट पी आर फिर यहाँ पे अगर मैंने फार्मूला लिख दिया एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर तो एरिया ऑफ ट्रायंगल का फार्मूला रहता है हाफ इंटू बेस इंटू हाइट ऐसा रहेगा
तो सेगमेंट क्यूटी, सेगमेंट क्यूटी। तो पी क्यू आर ये ट्रायंगल, तो क्यूटी, क्यूटी को क्या बोलेंगे और पी आर को क्या बोलेंगे इन ट्रायंगल पी क्यू आर। इन ट्रायंगल पी क्यू आर में पी आर को क्या बोलेंगे? इन ट्रायंगल पी क्यू आर मध्ये या पी आर ला काय म्हणू आणि क्यूटी ला काय म्हणू? बे ज्याच्यावर परपेंडिक्युलर राहते त्याला म्हणतात बेस, त्याला काय म्हणतात? बेस। तर इथे बेस कोण राहील? पी आर, आणि हाय आणि परपेंडिकुलर कोण आहे? क्यूटी, तो इथे राहील हाइट का राहील? क्यूटी। इतना समझ में आया? अब पी आर का वैल्यू तुम्हारे पास है क्या? पी आर का वैल्यू है ना 12, 12 यहाँ पे 12। क्यूटी है क्या तुम्हारे पास? नहीं। ये इक्वेशन फर्स्ट, क्यूटी तुम्हारे पास नहीं है। देखो हमने क्या लिखा, इन ट्रायंगल पी क्यू आर तुमच्या नैनाला दिसून राहिला आहे ना? नैना आहे तर तुमच्या जवळ, तर तुमच्या नैनाला काय दिसला कि ट्रायंगल पी क्यू आर में क्यूटी ये क्या है? परपेंडिकुलर, किसके ऊपर? तो हमने लिखा हाफ इंटू बेस इंटू हाइट। जो परपेंडिकुलर राहते तो हाइट आणि ज्याच्यावर राहते तो बेस। जो परपेंडिकुलर राहते तो हाइट आणि जो परपेंडिकुलर ज्याच्यावर राहते त्याला काय म्हणायचा? बेस। ज्याच्यावर परपेंडिकुलर राहील तो बेस आणि जो परपेंडिकुलर राहील तो हाइट। का सांगलो मी? ज्याच्यावर तो बेस, म्हणजे सिंपल। बॉटल हा परपेंडिकुलर आहे, तर बॉटल हा कोण झाला? न पंजा काय झाला? म्हणून होट कोणाला मारायचा? पंजाले। नाही म्हणते, दिवी नाही म्हणते, दिवी नाही म्हणते, रिपोर्ट देशील माझी। हां, तर बेस कोणाला म्हणायचा? दिवे, बेस कोणाला म्हणायचा? बेस कोणाला म्हणायचा? चला आता बघा इकडे फॉर्म्युला लिहिले, क्यूटीची व्हॅल्यू काढायची आहे। इथे लिहितो मी एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर कोणाची काढायची आहे? क्यूटीची व्हॅल्यू काढायची आहे। मग क्यूटी नाही आहे, क्यूटीची व्हॅल्यू काढण्यासाठी क्यूटीची काढायची आहे। क्यूटीची व्हॅल्यू काढण्यासाठी तुमच्याजवळ कोण पाहिजे? आता कोणाला सांगता येईल? क्यूटीची व्हॅल्यू नाही आहे आणि काढायची आहे, त्याच्यासाठी आमच्याजवळ काय पाहिजे? आता हात वर करा, आमच्याजवळ काय पाहिजे? पी आर सी आहे, क्यूटीची नाही भेटली, तर क्यूटीची व्हॅल्यू केव्हा भेटेल? जेव्हा त्याची राहील म्हणजे कोणाची राहील? श्रद्धा, हा एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर। एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर ची व्हॅल्यू काढायला लागेल। आता एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर ची व्हॅल्यू इथे पुट कराल तर तुम्हाला कोणाची व्हॅल्यू मिळेल? क्यूटीची। लिहा इथपर्यंत लवकर झालं? अब ये इक्वेशन फर्स्ट, ये सेकंड गिवन हमने सॉल्व कर दिए। फर्स्ट गिवन में और क्या है? देखो फर्स्ट गिवन में पी एस ये परपेंडिकुलर है किसके ऊपर? आर क्यू के ऊपर। ट्रायंगल वही रहेगा, ट्रायंगल पी क्यू आर तोच राहील, एकच ट्रायंगल आहे। तो यहाँ पे हम लिखेंगे, लिखना नहीं, यहाँ पे हम लिखेंगे इन ट्रायंगल पी क्यू आर, इन ट्रायंगल पी क्यू आर। इन ट्रायंगल पी क्यू आर के ऊपर क्या लिखेंगे? सेगमेंट पी एस परपेंडिकुलर, सेगमेंट पी एस परपेंडिकुलर कोणावर? सेगमेंट आर क्यू। परपेंडिकुलर कोण आहे? परपेंडिकुलर कोण आहे? दुसऱ्या कंडिशन मध्ये कोण आहे परपेंडिकुलर? पी एस। मग पी एस हा परपेंडिकुलर आहे, त्याचा बेस कोण आहे? पी एस हा जर परपेंडिकुलर आहे तर त्याचा बेस कोण आहे? त्याचा बेस कोणता आहे? आर क्यू। तो यहाँ पे हम लिखेंगे एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर, फॉर्म्युला तोच राहील, हाफ इंटू बेस इंटू हाइट। तर इथे बेस कोणता झाला? आर क्यू, आणि इथे हाइट कोण झाले? पी एस। जो परपेंडिकुलर है वो हाइट, जिसके ऊपर है वो बेस। अब देखो हाफ इंटू आर क्यू ची व्हॅल्यू आहे का? किती आहे? 6। पी एस ची व्हॅल्यू आहे का? 6 झाला।
हे झाले किती, याला का करेल कैंसल, यहाँ पे कितना रहेगा 3, कितना होता है 18 स्क्वेअर, क्योंकि एरिया है स्क्वेअर यूनिट. 18 व्हॅल्यू मिळाली. हा 18 व्हॅल्यू कोणाची मिळाली, हात वर करा. 18 कोणाची, कोणाची होय, 18 कोणाची होय, 18 कोणाची होय, 18 कोणाची होय, 18 कोणाची होय. सिल्वर, हा हँड रायटिंग. 18 व्हॅल्यू कोणाची होय, कोणाची, तुझी, माझी, हा माझ्या घरवालीची, कोणाची होय. 18 व्हॅल्यू कोणाची होय, 18 व्हॅल्यू कोणाची होय ते सांग मला फक्त. हा 18 व्हॅल्यू कोणाची होय, 18 व्हॅल्यू कोणाची होय. हा 18 व्हॅल्यू कोणाची होय, तिकडं पहा 18 व्हॅल्यू कोणाची. हा महागुरु, हा 18 व्हॅल्यू कोणाची होय, एरिया ट्रायंगल. तिच्या नाकावर कोणाला मारायचं आहे का मग, हा महाराजांच्या कोणाची होय, पी क्यू आर. ही 18 व्हॅल्यू कोठी पुट करणार, इक्वेशन फर्स्ट मध्ये. इक्वेशन फर्स्ट मध्ये 18 व्हॅल्यू पुट करणार, तर कोणाची व्हॅल्यू भेटेल, हातवर करा. कोणाची व्हॅल्यू भेटेल, क्यू टी. द्या लवकर. सर्व पुट this value in equation first. काऊन खदरून राहिल्या, काऊन खदरल्या रे, आंबील खदरून राहिली, कोण खदरी. झाला. इक्वेशन फर्स्ट मध्ये पुट कराल तर एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर हा झाला 18, हा झाला हाफ, हा झाला 12, आणि इथे क्यू टी हा जसाचा तसाच. झाला. हा इथे कॅन्सल करेल, इथे किती राहतील रे 6. तो यहाँ पे 18 इज इक्वल टू 6 इंटू क्यू टी. तर 18/6 इज इक्वल टू क्यू टी. तर क्यू टीची व्हॅल्यू किती झाली 3 स्क्वेअर युनिट. बंद.